सदा सौभाग्यवती। मॅडम अजून आलेच नाहीये? नाही एक मिनिट मला सांग, मॅडम उशिरा येणार हे कळलं होतं तर मग मला लवकर बोलून तयार होऊन बसायला का सांगितलं? ते मॅडम येणार नाही ते आता कळलं. अच्छा, म्हणजे अचानक आत्ता सांगितलं तिने उशीर होणार ते? हो सर. कोणाला सांगितलं? दत्ता भाऊ. अच्छा, दत्ता भाऊने सांगितलं. बरं, दत्ता भाऊना बोलवा. जा, दत्ता भाऊना पळ पळ, खुर्ची घे रे. एक सर मी काय म्हणतो, आपण तुमच्या क्लोज पासून सुरू करूया. लक्ष्मी येईल ना? दत्ता भाऊ, पहिलं दत्ता भाऊ. काय मस्त वास येतोय ग शिऱ्याचा. साजूक तूप, वेलदोड्याची पूड, वा वा वा. आज म्हटलं जरा गोड करूया. कर कर शिरा कर. मी जरा पाय मोकळे करून येते. ह ऐक, मी बँकेचं काम करायला जातो आता आणि तिथून नंतर मग जाईन कामावर. तसं सांगितलं त्यांना उशीर होणार आहे म्हणून मला. बरं, शिरा केलाय, डब्यात घेऊन जा. दे सगळ्यांना थोडा थोडा. शिरा? कशाबद्दल? अरे आज काय ते चांगलं घडतंय ना. बँकेत खातं उघडायला चाललायस ना, मग हा देवाचा प्रसाद समजायचा म्हणून केला होता शिरा. घेऊन जा. कठीण आहे, तुम्ही बायका आणि तुमच्या समजुती. असू दे. बरं ऐक ना, बाबांना जरा फोन लाव ना. तुझा फोन कुठे? बेडवर पडलाय बघ. स्पीकरवर ठेव ना. हॅलो, बोला लक्ष्मीबाई. बाबा, एक गुड न्यूज आहे. हा, अगं काय सांगतेस? कधी कळलं? कधी? बाबा नाही नाही, तसं काही नाहीये. आज माझं आणि वैभवचं बँकेत एकत्र खातं उघडायचंय. होय काय? नाही नाही, ही पण गुड न्यूजच आहे. वा वा, आनंद आहे. अशीच तुमची भरभराट हो. खरं तर तुम्हाला शिरा द्यायचा होता, त्या निमित्ताने केला होता फोन. अगं तो खाईनच ग मी. पण लक्ष्मीबाई, स्वतःवर विश्वास असला की सगळं कसं छान होतं, हो की नाही? चला, आनंद आहे. असंच तुमचं भलं हो. हा बाबा. हा बोला सर. लक्ष्मी मॅडम उशीर येणार आहेत का? हो सर. का बरं? काहीतरी पर्सनल कारण आहे सर. ओ, पर्सनल कारण आहे. पण मग तोपर्यंत आम्ही, म्हणजे मी काय करायचं? बसून राहायचं? तिकडे काय बघताय? तिकडे काय बघताय? इकडे बघा माझ्याकडे. मी बोलतोय ना तुमच्याशी. म्हणजे इतक्या महत्वाच्या सीन मधले माझे क्लोज जस्ट असे उरकल्यासारखे. लक्ष्मी मॅडम येईपर्यंतच्या मधल्या वेळात टाइमपास म्हणून करायचे, हो ना? का मी येडे आहे? नाही, आता मी नाही देणार. आता संपूर्ण सीन शूट झाल्यानंतरच मला कळेल की क्लोज कुठे कुठे पडणार. डन. आता मी क्लोज देणार. ओके सर, वेळ जाईल ना म्हणून विराट सर कदाचित तुमचे क्लोजअप्स. हो. अरे बापरे दत्ताभाऊ, तुम्हाला वेळेची फारच काळजी आहे हो प्रोडक्शन हाऊसची.
मग एवढी जर काळजी आहे तर मॅडमना वेळेवर या असं का सांगत नाही तुम्ही? मला कळेल का तिने कोणाची परवानगी घेतली होती? परवानगी म्हणजे मला विचारलं होतं. आणि तुम्ही हो म्हणा. हो ना? कोणत्या अधिकारानं हो म्हणालात? हा, एक एक बोला. मी सकाळी बरोबर 9च्या ठोक्याला इथे येऊन बसतो. मी काय वेडा आहे? वेडा दिसतो मी तुम्हाला? नाही ना? मी 27 वर्ष इथे इंडस्ट्रीमध्ये. हा, मी कधी असा माज नाही केला. ही परवा आलेली मुलगी ती माज करणार आणि मी सहन करायचं का? सांगा का करायचं ते? आणि तुम्ही असे तिच्या समोर हे अशी उभे कांदे पाडून का? ती बोलली की तुम्ही शब्द झेलला. हो ना? मग मी इथे कशाला आलोय? तिला एकटीला घेऊन सिरियल करा. प्रश्न मिटला. करेक्ट? सर तसं नाही, म्हणजे मी म्हणालो त्यांना. काय म्हणालात? काय उपयोग झाला? नाही ना? नाही दत्ता भाऊ. हो, एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? ती तुम्हाला गुंडाळते आणि तुम्ही गुंडाळले जातायत. कळलं का? मॅडम यांना गुंडाळतायत. काय मुंडी हलवा ना जरा. हा, नाही कॉल भंडारी साहेबांना बोलवा. भंडारी रॉक्सचा प्रोडक्शन मॅनेजर बदली करा. त्यांचं काम नाही येरा गबाळ्यांचं. हे असे उभे राहणार कायम. इथं खमक्या माणूस पाहिजे. वर्ड पाहिजे, वर्ड बोलायला. बरं, मग आता दत्ताभाऊ तुमच्या मते आम्ही काय करायचं? इथे सगळ्यांनी बसून राहायचं हे अपेक्षित आहे ना? का? काय सिरियलचं नाव सौभाग्यवती आहे म्हणून फक्त ती दिसते, मी दिसत नाही? काय विचारतोय मी? काय मान हलवा ना. दिसतोय ना? मग आम्ही काय इतके वर्ष 5-3-2 खेळत बसलोय? हा, पत्ते खेळत बसलोय? कोणा माहिती ना मी? अजिंक्य कुमार. किती वर्ष झालेत मला इंडस्ट्रीत येऊन? 27 वर्ष. 27 वर्ष मी हिरो म्हणून काम करतो. तेव्हा हिरो होतो, आत्ताही हिरो आहे. ती तुमची हिरोईन परवा झाली, परवा हिरोईन झाली. तुम्ही काल प्रोडक्शन मॅनेजर झाला भंडारीच्या कृपेने. कळलं ना? आणि मला शिकवताय असं खडे खडे बेचून. कळलं ना? असा बाहेर काढे दुधात माशी फेकून देतात ना, तसं. लक्षात आलं ना? हा, म्हणजे तिने आरामशीर यायचं आणि मी तिची वाट बघत बसायचं. काय स्ट्रगल करायला आलो मी? या फोटो घेऊन. हे घ्या, मला काम द्या. स्ट्रगल करायला आलो? हा, येडा समजताय? हा, चला भाऊजी. चला. हे बाबा काम होईल ना पटकन तिकडे? हो होणार ना. हा. अरे काय झालं आता? तो मॅनेजर फोन नाही उचलत हो. मला आहे तुझे प्रकाश. तिकडे जाऊन मला आता काय खुंटीला अडकावून ठेवणार आहेस का तू? अरे वेळ नाहीये माझ्याकडे. तुला आधी नाही का बघता आला या सगळ्या गोष्टी? आता फोन उचलत नाही तर मी काय करू? वेळ केला म्हणजे त्याच्यामध्ये. अहो भाऊजी तुम्ही नका टेन्शन घेऊ. एका झटक्यात तुमचं काम करतो. हा, अडला हरी. बस काय भाऊजी. चल आता त्या इकडे भाऊजी. बँकेचं मॅनेजर अशा ओळखीचं कठीणच आहे. त्याने चेकवरच्या नावावरून काय खुसपट काढलं तर बोंबललो मी. बाहेर जाऊन बघा इतर ठिकाणी कसे वागतात प्रोडक्शन वाले माझ्याशी. हे असते या फालतू या प्लॅस्टिक खुर्च्या नाही देत बसायला. कळलं ना? व्हॅन असते व्हॅन, अशी लांब लचक एकेसाठी. ये विराज, बस रे, बस तू. वेळ लागणार आहे, बस. एकेचा शब्द पडतो ना पडतो तो झेलायला माणसं असतात, पण इकडे नाही करू शकत. भंडारी मित्र आहे ना, भंडारी रॉक्स. बोट दिलंय मी. आता तुम्ही बोट धरले म्हटल्यानंतर आता काय खांदे धरणार का माझे? काय ना, बोला ना. किती वर्षात तुम्ही प्रोडक्शन मॅनेजर? हा, काय विचारतोय मी? प्रोडक्शन मॅनेजर म्हणून किती वर्ष आहात इंडस्ट्रीत? इयत्ता पहिलीत आहात तुम्ही. मी हा एके या स्कूलचा प्रिन्सिपल आहे. कळलं ना? हा,
सॉरी सर. सॉरी काय सॉरी काय सॉरी काय सॉरी काय तुम्ही तिला परवानगी कशी दिली उशिरा यायची? हा? बोला ना, तोंड उचकटा ना. अरे विराज, कशी परवानगी दिली? ठीक आहे सर, बस आता जरा गप्प. गबसा काय गबसा, जाऊ दे. काय सेट वरती महत्वाचं कोण आहे, कोणाला इम्पॉर्टन्स आहे, कोणामुळे सिरियल चालते, काय शिरते का का भुसा भरला इकडे? हिरोईन म्हणते की नांगी टाकता तुम्ही. मग उद्या काय आता हिरोईन सारखा ड्रेस घालून येऊ टाक टूक करत, म्हणजे मला सवलत मिळणार, मी उशिरा यायचा? प्रोडक्शन सांभाळतायत. दत्ताभाऊ वय काय तुमचं? वय काय तुमचं वय? एवढं वय झालं तरी पण किडे काय गेले ना तुमचे? ठीक आहे सर, बस आता. एक मिनिट. ती तिकडे निवांत बसणार, आम्ही मात्र यायचं लवकर, तोंड रांगून बसायचं. काय बैल पोळ आहे, गुबू गुबू गुबू. अरे काय काय आरडाओरडा काय चाललंय? काय झालंय की? या भंडारी साहेब, आपलं स्वागत आहे आपल्या सेट वरती. या, बरं झालं आला. ए आवाज खाली कर, आवाज खाली कर. उगीच आरडाओरडा करू नकोस, कळलं ना? काय आरडाओरडा करू नको. ए भंडारी ये ये ये, बरं झालं. बघ काय परिस्थिती आहे ते काय सेटवर. काय कसली परिस्थिती आहे? काय झालं? नाही म्हणजे मला काय म्हणायचंय की तुला असं वाटत असेल की तुझी हिरोईन फक्त तुझ्याच उत्तराच्या ओझ्याखाली जपते म्हणून, पण तसं नाहीये बरं का भंडारी साहेब. म्हणजे या तुझ्या सेट वरती तिच्यावर उपकार करण्यासाठी बरीच मोठी कॉम्पिटिशन आहे. आपण म्हणतो ना चढाओढ, ती आहे. तू काय तिला एकदाच हिरोईन करून तिच्यावर जे उपकार करायचे ते करून टाकले, पण तुझे लाडके दत्ता भाऊ ते काय, ते रोज रोज नवीन सवलती देऊन नवीन उपकार करतात तिच्यावर. नाही म्हणजे करू दे, पुण्याचं काम करतात, मला काय, पण तू याचा विचार कर. नाही म्हणजे तुला क्रेडिट नाही मिळणार ना. ए वाटेल ते बोलू नको, कळलं काय? का वाटेल ते बोलू नको? मला वाटलं तर काय वाईट आहे त्याच्यामध्ये, ते मला वाटलं ते बोललो ना मी. ही बाई तिला वाटेल तेव्हा येणार, उशिरा येणार, कधी कधी येणारच नाही. तिला हिच्या घरची कामं असतात. अरे प्रोफेशनलिझम कशा भाऊ खातात ना, ते सुद्धा माहित नाहीये तिला. पण तुम्ही तरी तिला पाठीशी घालता सगळे. का बोल ना का? याचं कारण तुम्ही आहात सगळे. तुम्ही जबाबदार आहात. मी एवढा मोठा स्टार, इतके वर्ष इंडस्ट्रीत आहे, मी उशिरा आलेलं चालत नाही. मी मेकअप गेटअप करून दिलेल्या वेळेच्या आधी येऊन सेटवर बसतो, डायलॉग पाठ करतो. मी येऊ शकतो ना 2 तास जिमला जाण्याच्या ऐवजी 4 तास जाईन. पण मी कसा लेट येणार? मी लेट आलो की तू खवळणार, वासड्या आवाजात चिडणार आणि बोलणार. हो ना, पण तुझी हिरोईन आलेली तुला चालते का रे? एवढ्या आपुलकीनी तिला का बरं परवानगी मिळते? ही तुझी निष्ठा आहे का आर्टिस्ट बद्दल, तुझ्या कामाबद्दल? बस झालं, बस. दादा भाऊ, मॅडमला जरा फोन करून विचारते कुठपर्यंत पोहोचले. हो दत्ता भाऊ, एक मिनिट थांबा. हो जाताय कुठे? हो मॅडमना फोन करून विचारा तुम्ही कशा येणार आहात. भंडारी साहेबांना गाडी घेऊन पाठवू का तुम्ही रिक्षाने येणार आहात? बस जरा, बस. बस इनफ. जा दादा भाऊ, जा. बसा. मॅडम येपेन वाट बघत बसा. अजिंक्य कुमार अजून वाट बघत बसा. ते मागे खुर्ची घेऊन आले कुठे? हो भाऊजी,
आता फोन नका घेऊ हा. हा बोला दत्ता भाऊ. हॅलो मॅडम कुठे आहात? दत्ता भाऊ काम काम होतच आलंय, मी येते. नाही म्हणजे अजून बराच वेळ लागेल का पोचायला? नाही नाही, होतच आलंय काम, मी पोचते पटकन. दत्ता भाऊ काही झालंय का? काही नाही मॅडम, काही नाही. या तुम्ही लवकर या. या मी येते लवकर. भाऊजी ये. बसा. हा. आता पोलीस इन्क्वायरी झाली का? आपला काय संबंध नव्हता त्याच्याशी. हा हा, आपला काय कॉन्टॅक्ट नव्हता. तो आपल्याला बोला पक्याबाई मदत करा, पक्याबाई मदत करा, आपण केली. आपला काय हात नव्हता त्या. पण बँकेला फसवल्याचे परिणाम वाईटच होता. होणार ना, वाईटच होणार. भाऊजी बघितलं ना आपली वट. हा, याच्यात वट कुठे? बरं बोला, काय काम होतं? तर काम असं होतं, हे आपले भाऊजी एक नंबर आर्टिस्ट, कडक. हा, कॉमेडी तर अशी करतात का विचारायचाच नाही. तुमच्याकडे कधी काय प्रोग्राम बिग्राम असला ना तर तुम्ही सांगा, हे एखादा आयटम करतील एक नंबर ना. तर कॉमेडीचं तुम्ही विचारूच नका. काय भाऊजी? हा, तर ते काम कसं होतं माहितीये, ते हे आमचे भाऊजी आणि आमची ताय, या दोघांचा ना जॉईंटिंग मध्ये अकाउंट उघडायचं आपल्या बँकेत. ठीक आहे, अकाउंट ओपनिंगचा फॉर्म भरून द्या. हा घ्या ना, सगळा भरलाय, सगळा केलाय. हा, हे आपली ताय, हे ताईचे 2 फोटो आणि आपले भाऊजी, भाऊजींचे 2 फोटो. ठीक आहे, एक 10 मिनिटं बसा आणि तुमचं पासबुक आणि चेकबुक लगेच कलेक्ट करा. भाऊजी बघितलं ना आपल्या दिलेली स्पेशल ट्रीटमेंट. लवकर चल, नाही तर मला तिकडे स्पेशल ट्रीटमेंट मिळेल. हा, मॅनेजर येऊ का? हो या. चला येतो, थँक्यू. चल 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 लवकर, ठीक आहे. उशीर झालाय आधीच. एवढा का उशीर झाला तुम्हाला आज? अगं बँकेत गेलो होतो. चेक भरायला? चेक नाही ग, अकाउंट उघडायला. जॉईंट अकाउंट माझं आणि लक्ष्मीचं, तुझ्यामुळे सुचलं मला ते. अरे वा, कॉंग्रॅट्स. हा, ठीक आहे. चल 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 लवकर चल. हॅलो मॅडम, या या या. अरे या 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 मॅडम, या या घरामध्ये आपलं स्वागत आहे. काय झालं मॅडम? म्हणजे एवढा उशीर का झाला तुम्हाला? अरे किती खडसावून विचारलंस रे. आई शपथ आहे बघ, आता वारं गेलं बघ. थरथर मी पण घाबरायला लागलो. बापरे. अरे जरा रडून दाखवलं बाईनी म्हटल्यानंतर विरघळला. अरे खडसावून विचार ना मर्दासारखं. ओ बाई, काय अक्कल बिक्कल आहे का नाही? तुमच्या उशिरा येण्यामुळे सेटवरती किती नुकसान होते लोकांचं. काय दिसतंय का? दिले डोळे तर कळतंय का काही? विचार ना. नाही सर, पण मी सांगितलं होतं दत्ता भाऊला. हा, मला तेच म्हणायचंय. म्हाताऱ्या माणसासमोर घरगुती कारणं सांगायची आणि मग सिंपती मिळवायची. संपलं, काम होणार. बघितले, खूप बघितले. गेली 27 वर्ष नाही या डोळ्याने तेच बघितले. बाई असल्याचा असा फायदा करून घेता तुम्ही लोक. कळलं ना भंडारी? मला नको शिकवूस तू. एक लक्षात ठेवायचं, सिनियर आहे मी. एकदा घराबाहेर पडलं ना की स्विच ऑफ आणि स्विच ऑन. घरची कारणं इथं नाही येऊन सांगायची, कोणाला इंटरेस्ट नसतो. आम्हाला पण घर आहे. भंडारी साहेब, मला सांगा, मी पण माझ्या घरची काही कारणं सांगितली तर मला पण उशिरा यायची परवानगी मिळेल है ना? हा, मला पण मिळेल परवानगी. करेक्ट, मला हेच हवं. हे ऐका रे, ऐका सगळे. उद्या सकाळी मी 9ची शिफ्ट असते तरी 12 वाजता येणार. पण एरवी मी कुठे येते उशिरा? काय एरवी काय? एरवी काय एरवी? हा, बरेचदा तुला उशीर होतो हा लक्ष्मी, लक्षात ठेव. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, तुला सर्रास पाठीशी घातलं जातं ना, म्हणून माझी सटकते जास्त.
यापुढे असं काही होणार नाही. चूक ती चूकच. हा, आणि एक प्लीज, आपल्या अधिकारामध्ये नसलेली कामं कोणीही करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये इथे. आय एम सॉरी. नाही, सॉरी बिरी काय नाही, सॉरी बिरी काय नाही. आज शेवटचा दिवस आहे. यापुढे सांगतोय, सगळ्यांनी ऐका रे सेट वरती. आता यापुढे शिफ्ट मी ठरवणार. मला वाटेल तेव्हा मी शूटिंगला येणार. कळलं ना? कळतंय का? मला कळलंय. तर चला, आता पुरे झालं. लागा कामाला लागा. आधीच बराच वेळ वाया गेलेला आहे. चला. ए विराज, चल टेक चार्ज. वाह, फायनल. ठीक आहे सर, झाली चिडचिड. काम करूया. चला रे. ए विनम्र, चल लवकर. मॅडम, तुम्ही जरा प्लीज लवकर तयार व्हा. तू थांब इथे, मी आले. दत्ता भाऊ कुठे आहे? ते तिथे प्रोडक्शन रूम मध्ये बसले. मॅडम, एके सर खूप बोलले त्यांना सगळ्यांसमोर.